तुम्हाला काय वाटतं, भारतातील सर्वात मोठं संकट नेमकं कोणतं आहे? बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार की याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी? कारण आज मी तुम्हाला अशा संकटाबद्दल सांगणार आहे जे शांतपणे वाढत चाललं आहे, ज्यावर निवडणुका लढल्या जात नाहीत, ज्यावर सोशल मीडियावर फारशी चर्चाही होत नाही, पण ज्याचा परिणाम प्रत्येक घरावर होणार आहे. आणि ते संकट म्हणजे पाणी. पण इथे एक प्रश्न आहे, आपल्याकडे खरंच पाणी कमी पडतंय का? कारण पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मग तुम्ही म्हणताल यात समस्या कुठे आहे? कदाचित समस्या पाणी कमी होण्याची नाही, तर स्वच्छ पाणी संपत जाण्याची आहे. नमस्कार, मी सचिन पोद्दार आणि तुम्ही पाहताय उलगडा. पृथ्वीवर इतकं पाणी असूनही संकट का आहे? जेव्हा आपण पृथ्वीचा फोटो पाहतो तेव्हा ती निळी दिसते, पण त्यातील जवळपास 97% हे पाणी खारं आहे. उरलेले 3% गोड पाण्यापैकी बहुतेक पाणी हिम नद्यांमध्ये अडकलेले आहे. म्हणजेच माणसाला प्रत्यक्ष वापरात येणारं पाणी खूप कमी आहे. आणि मित्रांनो, आपण त्याच पाण्याचा गैरवापर करत आहोत. भारताची लोकसंख्या वाढत आहे, शहरे वाढत आहे, उद्योग वाढत आहे, पण पाण्याचे स्रोत वाढत नाहीत. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, राजस्थान, कर्नाटक या भागांमध्ये पाण्याचा प्रश्न दरवर्षी गंभीर होत चालला आहे. पण मित्रांनो, इतिहास सांगतो की ही परिस्थिती दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. हडप्पा संस्कृती, माया संस्कृती आणि फतेपूर सिक्री हे नावं तुम्ही ऐकलीच असतील. पण एक गोष्ट अनेकांना माहित नसते, या संस्कृती आणि शहरांच्या रासामागे पाण्याचं संकट हे एक मोठं कारण होतं. इतिहासाने आपल्याला आधीच इशारा दिला आहे, जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा फक्त नद्या नाही तर संपूर्ण संस्कृती कोसळू शकतात. पण खरा प्रश्न, भारतात पाणी कमी पडतंय का, की स्वच्छ पाणी कमी पडतंय? याचं उत्तर शोधण्यासाठी आपण आपल्या नद्यांकडे पाहिलं पाहिजे. पाण्याचा सर्वात मोठा शत्रू प्रदूषण आहे. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, आपल्या घरातील गटारीचं पाणी नेमकं जातं कुठं? कारखान्यातून बाहेर पडणारी रसायन कुठे जातात? आपण फेकलेला प्लास्टिकचा कचरा नेमका कुठे जातोय? या सगळ्यांचं उत्तर आहे पाण्यात, नदीत, तलावात, ओढ्यात. आणि मग आपणच त्या पाण्याचा वापर करतोय. कल्पना करा, जर एखाद्या शहरातील नदी इतकी प्रदूषित झाली की ती शेतीसाठी वापरता आली नाही तर त्या शहराचं काय होईल? आपल्या गावातील तलाव कुठे गेले? एकदा आपल्या गावाचा विचार करा. 20-25 वर्षापूर्वी असलेले तलाव, विहीर, ओढे आज किती जिवंत आहेत. काही ठिकाणी त्यावर अतिक्रमण झालं, काही ठिकाणी कचरा टाकला गेला आहे आणि काही ठिकाणी तर आपण त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आपण पाण्याचे स्रोतच निर्माण केले नाहीत, उलट जे होतं तेही नष्ट करत चाललोय आपण. मित्रांनो, इस्रायल सारख्या देशात नैसर्गिक पाणी खूप कमी आहे, तरी त्यांनी वापरलेलं सांडपाणी पुन्हा शुद्ध करून शेतीसाठी वापरण्याची व्यवस्था उभी केली आहे. म्हणजेच समस्या मोठी असली तरी उपाय अशक्य नाही. मग मित्रांनो, भारतात समस्या का कायम आहे? भारताने काहीच केलं नाही असंही नाही. जल जीवन मिशन आलं, नमामि गंगे आली, जल शक्ती अभियान आलं, काही ठिकाणी परिणामही दिसले. पण लोकसंख्या प्रचंड मोठी आहे, शहरे वेगाने वाढत आहेत. अजूनही अनेक ठिकाणी सांडपाण्याची प्रक्रिया नीट होत नाहीये, ते थेट नद्यांमध्ये सोडलं जात आहे. मित्रांनो, आज अनेक देश तेलासाठी संघर्ष करतायत, हे बघतोय आपण. उद्या पाण्यासाठीही करतील. हा प्रश्न आता काल्पनिक राहिलेला नाही. भारतातही अनेक वेळा नद्यांच्या पाण्यावरून राज्यांमध्ये वाद झालेले आहेत, कारण पाण्याचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. तर यामध्ये आपण काय करू शकतोय? पावसाचं पाणी साठवू शकतो, नदीत कचरा टाकणं थांबवू शकतोय, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतोय, आपण झाडं भरपूर लावू शकतोय, स्थानिक तलाव आणि नदी स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकतोय आपण. हे उपाय तुम्हाला छोटे वाटू शकतात, पण मोठे बदल अशा छोट्या गोष्टींनी सुरू होतात. मित्रांनो, कदाचित भारतात पाणी पूर्णपणे संपणार नाही. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी वेगाने कमी होत आहे, आणि जर आपण आजही जागे झालो नाही तर उद्या आपल्या मुलांना आपण घर, जमीन किंवा पैसा देऊ, पण कदाचित स्वच्छ पाणी देऊ शकणार नाही. म्हणून प्रश्न असा नाही की पाणी वाचवायचं का, प्रश्न असा आहे, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? मी सचिन पोद्दार, तुम्ही पाहताय उलगडा. धन्यवाद.